आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंगलाजी, तू अजून जेवायला नाही घेतलंस? बाळा, ती ना सरूच्या फोनची वाट बघते. असं का? मग त्यात केवढं आपण करू ना. दे मालती मग. त्याला तेल लाव जरा व्यवस्थित ना. अरे आईचाच फोन आलाय. हे बघ, व्हिडिओ कॉल आहे. अगं बाई, सरू तू मला आधी सांग, तू कशी आहेस का? मी एकदम ठणठणीत आहे. आई एक मिनिट. यांना ओळखलंस का? अगं बाई, गोदाताई. अगं यांना कोण नाही ओळखणार का? अगं माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ह्याच तर होत्या माझ्या पाठीशी. तुझे वडील गेले तेव्हा किती रडायचे ग ह्यांच्या जवळ, तेव्हा ह्याच होत्या ना माझ्या बरोबर. लय बरं वाटलं होतं मला भेटून. हो मंगलताई, खूप रडलात तेव्हा, पण ह्या लेकीने आसव पुसली तुमची. अभिमान वाटतोय हो. किती वेळा टीव्ही मध्ये पाहिलं, पण आज प्रत्यक्षात भेटली. खूप वर्षांनी. खरंय, माझी सरू भेटली, पण आदित्य आणि कृष्ण कुठे आहेत ग? मी इकडे आहे. हाय. आणि बघा तुमचा मुलगा काय करतोय. आधी ए आधी बघ. हॅलो बाबा, तू चपाती बनवतोय? अरे करतोयस काय तू आदित्य? चपाती बनवतोय. सगळ्यांसाठी जेवण बनवतोय तो. मस्त सवय झाली त्याला. आता सुगरण झालाय तुमचा मुलगा. म्हणजे झालं, आज पण करपलेल्या पोळ्या खायला मिळणार. माझी तिकडे आलो ना, एवढा मार खाशील ना, एवढा मार खाशील. गप्पच. अगे मालते, असं काय बोलते? तू तुझ्या मामड्याच्या हातचं पिठलं आणि भाकर खाल्लं होतंस ना, छान लागलं का नाही? मग असं काय म्हणतेस? अरे आदित्य, पोळी करपली बघ. एक चल उठ, बाद झाली हौस. थांब ना. नाही नाही, कशाला, मी करतो ना. उठ उठ, मी करते. उठ. अच्छा, करणारच आहात म्हणता का? घ्या घ्या करा. एक मिनिट दे इकडे. बोला. बाबा पण ना. सगळे काय असताय असे? मामड्या, गोदा मावशी आहेत तोपर्यंत चांगला स्वयंपाक शिकून घे बर का. नाही म्हणजे इकडे आल्यावर तुलाच करून घालायचंय मला. घालतो ना. असला शिष्य ज्याला पोळी पण करता येत नाही. काय गोदाक्का? हो हो, पर ते जाऊ द्या. तुम्ही कसे आहात? व्यवस्थित आहे ना तिकडे? काही त्रास नाही ना? नाही नाही, काही त्रास नाही. आई, हे बघ, मंगलाजी माझं ऐकत नाहीये. ती जेवतच नाहीये ग. का? काय झालं ग? का नाही खातेस तू? अगं तुला नाही कळणार ग बाळा. आता मला न कळण्यासारखं काय? नाही, मी काय म्हणतोय, साऊ आत्ताच्या आत्ता आजीला घास बरोबर आहे. आमच्या समोर, सगळ्यांच्या समोर. बरोबर बरोबर. ठीक आहे. काय झालं? रेंज गेली वाटतं. अरे काय झालंय? हे काय झालं ग? अगं काही नाही, नेट गेलं असेल. मग आता? आता काही नाही, परत करू नका. चल जेवायला घेतो. बर. Cheers!
मग पाटील साहेब, कान ठेवलेली वस्तू फार्म हाऊसवर पोचली की नाही? किंमत वसूल केली की नाही तिची? अरे मग वसुली तर चालूच राहणार ना. बोललो होतो ना मी, आपली ना नजरच अशी आहे. एखादं फुल पकडू गावात आलं ना की आपल्या जीपीएस वरती येतं म्हणजे येतच. पण साहेब, पिपाणीला जे माहिती नाही मला माहिती आहे. ते तुमचं नवीन फुलपाखरू आज मजुमदारच्या जमिनीवर गेलं होतं. म्हणजे तेच तुमची सुंदरी त्या जमिनीवर गेली होती आज. कधी? दुपारी. हे मला अधिकारी सांगितलंस? तुला माहित आहे का, त्या मुजुमदारला जर कळालं तर तो कच्चा खाईल ना मला. मुजुमदार? हॅलो साहेब, काय नाही नाही काय सुंदरी मोहिते? तुम्हाला कसं माहित की ती गावात आलेली आहे? अहो येऊ दे, येऊ दे, तुम्ही निश्चिंत राहा. ती आपल्या जमिनीच्या मध्ये नाही येणार. अहो मी आहे ना, तुम्ही काहीही काळजी करू नका. त्या जागेवरती तुमची केमिकल फॅक्टरी उभी राहणार म्हणजे राहणार. होय होय, ठेवा. तो मुजुमदार लय पोचलेला आहे. हात लांब आहेत त्याचे आणि सगळीकडे लक्ष असतं त्याचं. उडत्या पाखराचे पिस समजतो तो. आता या सुंदरी मोहितेला हलक्यात घेऊन चालणार नाही. आधी तिला चांगल्या मार्गाने समजाव, नाहीतर मी आहेच. पण तिचं बंदोबस्त तर करावाच लागेल. शांत वाटतं नाही ते. काय झालं? मागच्या सगळ्या गोष्टी रिकॉल करते. मागच्या गोष्टी रिकॉल केल्यानंतर जाणवलं की आपण आपलं जग किती लिमिटेड करून टाकतो ना. पण आता हे मोकळं आकाश बघितल्यानंतर जाणवतंय विश्व कितीही मोठं आहे, त्यातला आपण एकदम छोटासा ठिपका. हे कळल्यानंतर सगळंच बदलतं नाही. आधी कशी होते ना मी, आठवलं तरी हसायला येतं रे. कधी काय वागायचे, बोलायचे, काय थांगपत्ता नव्हतं. तेव्हा जे वाटायचं ते पण किती खोटं होतं रे. असं वाटायचं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पण तसं काहीच नाही. म्हणजे जबाबदारी, अल्लड वयात पडलेली जबाबदारी.